फार्मासिस्ट 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 राम राम मंडळी. मी रोहन माने, लोकनेते श्री दादा पाटील फराटे कॉलेज ऑफ फार्मसीचा विद्यार्थी. तर आम्ही आज तुम्हाला फार्मासिस्ट आणि डॉक्टर यांच्या सल्ल्याने औषधं न घेतल्यामुळे आपल्या शरीरावरती कोणते दुष्परिणाम होतात हे तुम्हाला ह्या ऍक्ट मधून दाखवणार आहोत. तर ह्या ऍक्ट मध्ये आम्ही एक सर्वसामान्य कुटुंब घेतलेलं आहे व त्या कुटुंबातील आई हे सदस्य आजारी आहे. तर ह्या आई या सदस्याने फार्मासिस्ट आणि डॉक्टरच्या सल्ल्याने गोळ्या घेतल्या नाहीत, त्यामुळे तिच्या शरीरावरती कसे दुष्परिणाम झाले हे आम्ही ह्या ऍक्ट मधून दाखवणार आहोत. तर ते तुम्ही ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. धन्यवाद. काय झालं ग? काही नाही ग, 2-3 दिवस झाले तब्येत बरी नाहीये, सर्दी ताप खोकला आहे. अगं मरशील ना खोकून दवाखान्यात जा ना. अगं डॉक्टरांकडे गेली तर डॉक्टर ऍडमिट करून घेतील, खूप खर्च. करते मी काहीतरी घरगुती उपाय. आई जा ना गं हॉस्पिटलला. आई जा ना गं. नको रे बाळा, होईल मी ठीक. मला बरं नाही वाटलं तर जायचं. मामा मामीची एवढी काय ग चकोली, कुठे गेली आहे? हो आहे ना, या ना. कुठे आहेत ग ताई? त्या दिवशी त्या बोलले ते त्याने आलंच माहित. काय झालं त्यांना? अहो काय सांगू तुम्हाला, त्या 2-3 दिवस झाले खूप आजारी आहेत आणि तापमध्ये बसले आहेत. हो हो ठीक आहे. चला मामा मामी, मी तुम्हाला आईकडे. आई मामा मामी आले. कधी आलात तुम्ही? आता चालू आहे. काय ग ताई, आजारी पडलीस? मागच्या आठवड्यात तर बरा होता तुम्ही. काही नाही, अचानक त्रास सुरू झाला, सर्दी ताप खोकला आहे. तुम्ही औषध वगैरे काही घेतलं नाही का? करते ना मी काहीतरी घरगुती उपाय, होईल मी ठीक. मी तिला खूप वेळा सांगितलं पण ती माझं ऐकतच नाही. मामा सांगणार आहे आईला. आई माझं काय ऐकतच मी नाही. पण त्याला तीच सांगतो, माझं पण ऐकत नाही. शेजारील काकूंची एंट्री. कोणी आहे का ग घरात? हो आहे ना, या ना. अगं काय नाही, थोडीशी साखर हवी होती. देतेस का हो घरात? देते ना. ताई कुठे गेल्यात ग? दिसल्याच नाही 2-3 दिवस झाले. अहो त्या आजारी आहेत, आतमध्ये बसले. अगं बाई, काय झालं ग त्यांना? थांब मी बघते. हा काय होत आई, काय होतंय तुम्हाला? अहो, तिला सर्दी खोकला आणि ताप येतोय. अगं मला पण मागच्या महिन्यात असाच खूप त्रास होत होता. मी ना गोळ्या घेतल्या होत्या. हा मी घरून फोन करून कोणाला तरी त्या गोळ्या आणायला सांगते, बरं वाटेल ताई. हो. हॅलो. हॅलो, हा बोल ना ग. कुठे आहोत हो तुम्ही? कुठं असणार, तू आत्ताच बाहेर गेली, घरातच आहे. अहो त्या शेजारच्या सरिता काकू आहेत ना, त्या आजारी आहेत. त्यांच्यासाठी ना त्या माझ्या गोळ्या घेऊन या. कोणत्या गोळ्या? तुझ्या गोळ्या तर अख्ख्या घरात पडलेल्या आहेत. अहो त्या टीव्ही खालच्या टेबलवर ठेवल्या आहेत बघा. टीव्ही खालच्या टेबल खाली इथं 2 प्रकारच्या गोळ्या आहेत, कोणत्या आणू? दोन्ही पण घेऊन या. चकुली काकू आहेत का ग? आणल्या का हो गोळ्या? हो आणली. द्या. घे ग, या गोळ्या दे. पाणी दे ग. त्यांना. बारकावातून शूट घे तुझा साईडमध्ये सगळ्यांचे रिॲक्शन दोन तीन इकडं बसले पाट्या दोन्ही घ्यायचे का? हो हो घ्या दोन्ही गोळ्या, पडेल तुम्हाला लगेचच फरक. मलाही पडला होता. चला ताई, करा तुम्ही आराम, मी आहे बाहेर. हा तू आराम कर, मी जाते.
काय ग, कधी आलात का तुम्ही? आताच थोड्या वेळापूर्वी आले आणि काही काळजी करू नकोस, वाटेल ताईंनाही बरं. हो हो ठीक. चला या. बघू. चला या द्या ना. वाटेल का बरं? हो हो वाटतं ना बरं. फार जाय लागली होती पण 2 दिवसात त्या गोळ्यांनी बरी झाली. चला काय काळजी नका करू. आतापर्यंत आपण या ऍक्ट मध्ये बघितलं आहे की शेजारील काकूंनी फार्मसिस्ट डॉक्टर यांचा सल्ला घेतला नाही आणि घरातील असलेल्या गोळ्या आणून त्या पेशंटला दिल्या आहेत. तर आता बघूयात आपण ह्या गोळ्यांचा पेशंट वरती काय साईड इफेक्ट होतोय का 30 मिनिटानंतर. ताई येतो का आम्ही? निघालात तुम्ही, व्यवस्थित जा. पोहोचल्यावरती कॉल करा. हो जातो. तू पण काळजी घे. चक्कर आली वाटतं. हो जाऊ डॉक्टरांना घेऊन या. डॉक्टर आमचा पेशंट आजारी आहे. चला ना तपासायला. करते. कुठे पेशंट पाहू मला? काय झालं यांना? चक्कर आली तिला. हो का, थांबा मी चेक करते. डॉक्टर पेशंटला चेक करताना अहो हे तर खूप आजारी आहे. तुम्ही यांना दवाखान्यात का नाही आणलंच? मी तिला खूप वेळा सांगितलं पण ती माझं ऐकतच नाही. अहो हे खूप आजारी आहे. तुम्ही त्यांना दवाखान्यात आणायला पाहिजे होतं. बरं तुम्ही काही औषध उपचार केले होते का? हो शेजारच्या काकूंनी गोळ्या दिल्या होत्या त्या मी तिला दिल्या होत्या. हो का, पाहू मला कोणत्या गोळ्या दिल्या. हे ग जरा चेक कर. या गोळ्या तर एक्सपायर आहेत मॅम. अहो ह्या गोळ्या तर एक्सपायर आहे. तुम्ही असं कोणत्याही गोळ्या कशा दिला? आणि तुम्ही असं कोणाच्याही गोळ्या कोणाला नाही देऊ शकत. त्यासाठी फार्मासिस्ट आहे, डॉक्टर आहे. तुम्ही त्यांचा सल्ला घेतला पाहिजे होता. नव्हता घेतला. असं वागलं तर ते तुमच्या जीवाशीही भेटू शकतं. आता तुम्ही न विचारता गोळ्या घेतल्या तर तुमच्या आईला चक्कर आली. यापुढे काळजी घ्या. गोळ्या देताना नेहमी फार्मसिस्ट आणि डॉक्टरचा सल्ला घ्या. तर आपण आता बघितलं की फार्मसिस्ट डॉक्टर यांच्या सल्ल्याने गोळ्या न घेतल्यामुळे आईला चक्कर आली. तर आपण डॉक्टर आणि फार्मसिस्टचा सल्ला घेऊनच का गोळ्या घेतल्या पाहिजे याबद्दल आता आपल्याला फार्मसिस्ट आणि डॉक्टर सांगतील. नमस्ते, माझं नाव चौधरी अंजली नागेश आणि मी एक डॉक्टर आहे. एक डॉक्टर म्हणून मी अनेकदा रुग्णांचं डायग्नोसिस करत असते. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की रुग्ण हे आजाराने नव्हे तर चुकीच्या औषधोपचारांनी ग्रस्त आहे. स्वतःहून औषध घेणे हे निरुपद्रवी वाटू शकते परंतु ते लक्षणही लपवू शकते व निदेशही करू शकते व धोकादायक परिस्थितीही निर्माण करू शकते. नेहमी औषध गोळ्या घेताना फार्मासिस्ट व डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे. फार्मासिस्ट हा महत्वाचा नसून तो आवश्यक आहे. स्वातंत्र्याच्या फार्मासिस्ट हा तुमचा पहिला बचाव आहे. म्हणून साधे डोकेदुखी, ताप, सर्दी, खोकला जरी असतात व कोणतेही औषध घेण्यापूर्वी तुम्ही आधी फार्मासिस्टचा सल्ला घेतला पाहिजे. फार्मसिस्ट तुमच्या सेवेसाठी तेवढेच तत्पर आहे जेवढे की डॉक्टर. थँक्यू. मायसेल्फ अस्मिता कुंभार. मी एक फार्मासिस्ट आहे. आपण सादर केलेल्या या पटनाट्यातून आपल्याला काय संदेश भेटतो? आपल्याला असा संदेश भेटतो की आपण स्वतःहून कुठली गोळी घेतली नाही पाहिजे. ते आपल्या जीवाशीही भेटू शकते. आपण या पाहिलेल्या नाटकामध्ये त्या आईने स्वतःहून औषध घेतलं होतं व त्यामुळे तिला चक्कर आली. असं नाही की प्रत्येक वेळेस चक्करच येईल. प्रत्येक अजून ताप येऊ शकतो, डोकेदुखी होऊ शकते, अंगावर रॅशेस येऊ शकतात. हे सगळे त्याचे साईड इफेक्ट आहे. म्हणून स्वतःहून गोळी घेतली टाळायला पाहिजे. हे नेहमी गोळी घेताना फार्मसिस्ट किंवा डॉक्टरचा सल्ला घ्या. मेन काम काय आहे फार्मसिस्टनी? जे डॉक्टर गोळ्या लिहून देतात त्या कशा प्रकारे द्यायच्या, कोणत्या वेळी द्यायच्या, कशा प्रमाणात द्यायच्या हे फार्मसिस्ट या लोकांना माहिती असते. म्हणून नेहमी स्वतःहून गोळी घेणे टाळा. Avoid self-medication. Avoid self-distraction. Avoid self-medication. Avoid self-distraction. Pharmacy is the heart of Healthcare. Pharmacy is the heart of Healthcare. medicines work better With pharmacist. medicines work better With pharmacist. one word one health One pharmacist. one word one health One pharmacist. आरोग्याचा खरा साथीदार Pharmacist. आरोग्याचा खरा साथीदार Pharmacist. औषधांचा योग्य वापर
जबाबदारी औषधांचा योग्य वापर. फार्मसीची जबाबदारी. सर्वांना फार्मासिस्ट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.